डिमांड जी आहे ना ते डिमांड शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. करायचं काय खाली डोकं वरती पाय, या सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती पाय, या सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती पाय. चेटाळा लवकर चेटाळा तुम्ही पण सरकार राज्य पुढे शासनाचा निषेध असो कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, राज्य शासनाचा जो अहिल्याबाई होळकर या नावाने जो शासनाचा जी.आर. होता तो फसवणुकीचा जी.आर. आहे. त्याच्या आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांचा निषेध करतो. कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमुक्ती झालीच पाहिजे, कर्जमुक्ती झालीच पाहिजे. सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे. घोषणा द्या घोषणा द्या. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांतजी तुपकर आज त्यांच्या अन्नत्यागाचा 3रा दिवस आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब सत्तावर येण्याच्या अगोदर जी घोषणा केली होती त्यांनी की आम्ही 7-12 शेतकऱ्यांचा कोरा 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 हा सर्वसामान्य लोकांच्या ध्यानी मनी कानात ऐकू येतो शेतकऱ्यांच्या पोरांना की झाला कोराच कसं काय उतारा होत नाही आपला अजून. या राज्याचे मुख्यमंत्री साहेब हे वाक्य कोरा करायचे हे तुमचंच आहे. त्यासाठी आपले शेतकरी नेते जे रविकांत तुपकर आज 3रा दिवस आहे. जर शेतकरी नेत्या जर अन्नत्याग आंदोलन करतायत आणि आपण एक सरकार म्हणून एक तुमची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांना दिलेला जो शब्द होता तुमचा की तो तुम्ही पूर्ण करायला पाहिजे. शेतकऱ्यांना दुसरी गोष्ट जो तुमचा जी.आर. आहे हा जी.आर. शेतकऱ्यांना अशा पद्धतीने आहे की बऱ्याच वंचित राहणार पाहिजे व शेतकरी त्यांना लाभ नको पाहिजे. तुम्ही ही सेटलमेंट योजनेचा जी.आर. आणलेला आहे. कारण की शेतकऱ्यांना 2017 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे त्यांना नको आहे. त्यांच्यात अटी शर्ती त्याच्यात भरपूर आहेत. आपण जो दिलेला होता की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी पूर्ण मुक्त देऊ, आम्हाला कर्जमाफी नको आहे. कारण की आम्ही शेतकऱ्यांना तुम्ही आमचा मकाचा भाव खाल्ला, कापूस खाल्ला, सर्व कांद्याचा भाव खाल्ला. कारण की शासनाचे आयात निर्यातीचे चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मायबाप हा देशोधडीला लागला आहे, त्याचे शोषण होते. आणि दुसरी बाजू की शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचं काम हे राज्य सरकार करीत आहे. आज आम्हाला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की धुळे जिल्ह्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे आम्ही काम करतोय आम्हाला इथले स्थानिक आणि जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून हुकुमशाही पद्धतीने वागणूक मिळते. काहीतरी प्रकार होऊ शकतो. कारण की आमच्या नेत्याला जवळपास 3 दिवसापासून त्यांना कुठल्याही शासन दरबारी कुठली योजना ज्या उपचारिकता पाहिजे ती मिळत नाही. तर आम्हाला पण धुळे जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे. कारण की सर्वसामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम हे राज्य सरकार करीत आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. जर भविष्यात जर या सरकारने ऐकलं तर याच्या पुढे जिल्ह्यामध्ये काही होऊ शकते. याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार आहे. आणि आज आम्ही या राज्य सरकारच्या जी.आर.ची होळी करणार आहोत. वंदे मातरम.